बबनराव लोणीकरांना समज देण्यात येईल. देवेंद्र फडणवीसांनी लोणीकरांना त्या मुजोर वक्तव्यावरून फटकारलं. भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरल्याचं दिसून येते. एका भाषणादरम्यान सोशल मीडियावर सरकार आणि स्वतःच्या विरोधात टीका करणाऱ्या तरुणांविषयी त्यांनी आक्रमक शब्दात संताप व्यक्त केलाय. उचरवट्यावर बसलेली काही रिकामटेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधभक्त म्हणतात आणि असं म्हणत त्यांनी टीकाकारांना सडकून टीका केली. या तरुणांविषयी बोलताना हीच कार्टी कुचवट्यावर बसून चर्चा करत असतात. त्यांच्यापैकी काहींच्या आईचा पगार, बापाचे पेन्शन बबनराव लोणकर यांनीच दिलेले आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये दिले आहेत असं वादग्रस्त वक्तव्य बबनराव लोणीकर यांनी केलं आहे. आत्ता बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांना खडेबोल सुनावले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरी काही लोकांना उद्देशून असं वक्तव्य केलेलं असलं तरी अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान ज्यावेळी सांगतात की मी प्रधान सेवक आहे, आम्ही सर्वजण जनतेचे सेवक आहोत, तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं असून अशा प्रकारचं वक्तव्य योग्य नाही याची समज बबनराव लोणीकर यांना देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. अशा प्रकारचं वक्तव्य देणं योग्य नाही. तशी समज ही बबनरावांना देण्यात येईल. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.